मागील 2 वर्षापासून असलेले कोरोनाचे सावट अजूनही कायमच आहे। कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे। अंशतः लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे। यामध्ये सर्व क्षेत्रांना थोड्या प्रमाणात शिथिलता दिली आहे। मात्र मागील 1.5 वर्षापासून जिल्ह्यातील आणि शहरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद आहेत। अमरावती शहरातील अंबादेवी मंदिर आणि एकविरा देवी मंदिर परिसरात अनेक फूल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते आणि धार्मिक साहित्य विक्रेत्यांचे 150 ते 200 दुकाने आहेत। तसेच या विक्रेत्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह या दुकानावरच अवलंबून आहे। परंतु मागील 1.5 वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे ही दुकाने बंद होती। त्यामुळे या सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे। प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे, परंतु मंदिर उघडण्याबाबत कुठल्याही प्रकारच्या सूचना अद्यापपर्यंत दिलेल्या नाही। त्यामुळे अंबादेवी, एकविरा देवी मंदिर परिसरातील फूल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। एवढी खराब आहे का 1.5 वर्षापासून मंदिराचं पूर्ण बंदच आहे। मागच्या वर्षी जे लॉकडाऊन खोलायच्या पहिले 9 महिने बंदच होतं मंदिर आणि आता 4 महिन्यापासून बंदच आहे। आणि एवढी परिस्थिती खराब आहे आमच्या फुलवाल्यांची सगळ्यांची, तर आम्ही सांगू शकत नाही। आणि सगळं शासन असं पूर्ण ओपन करून आलं, सगळं दुकानदारा वगैरे सगळं, पण आमच्या मंदिराला काय झालं बा का मंदिर काऊन नाही खोलून आलं बा। इथं कमी जास्त पूर्ण एरिया जर पकडला हा तर 150 कुटुंब आहे, 150 दुकानं आहे इथं। आणि धंदेपाणी काहीच नाही आमचं, मंदिराच्या भरोशावर आम्ही बसलो आणि मी स्वतः 30-35 वर्षापासून बसलो आहे इथं। पण परिस्थिती एवढी गंभीर आहे आता का आमचं जरासं 100-200 रुपये येणं मुश्किल झालं आहे। पण शासनाने याच्याबद्दल काही ना काही करावं बा, एवढी विनंती आहे। लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकाने उघडण्यात आली, मात्र मंदिरे बंद असल्यामुळे भाविक मंदिराकडे फिरकत नाही। त्यामुळे कुठल्याही साहित्याची विक्री होत नाही। दुकाने उघडल्यामुळेच त्याचे भाडे, लाईन बिल, पाणी बिल ही द्यावीच लागतात, परंतु मंदिर बंद असल्यामुळे कुठलीही विक्री होत नाही। कोरोनाच्या महामारीमुळे 2 वर्षापासून मंदिराचे दरवाजे बंद झालेले आहेत। भाविक लोक येत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही दुकानदार लोक असं उघडून बसतो। याच्यात आमचं कमाई काहीच नाही। आम्हाला इलेक्ट्रिक बिल, भाडं, घर खर्च, दवाखाना हे सगळं चालवावं लागतं आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप नुकसान होतं आहे। आमच्या परिस्थिती काहीच नाही आहे। इथे येणारे भक्त लोक आतमध्ये जात नाही, ते सामान काही घेत नाही आहे काही। त्याच्यामुळे आमच्यावर खूप संकट कोसळलेलं आहे। महामारीमुळे आम्हाला काही उत्पन्नाचं दुसरं साधन नाही, याच्या भरोसा आमची जीविका आहे। आधी लॉकडाऊनने मारले तर आता मंदिर बंदीने दोन्ही बाजूने आमचीच गडचेपी का, असा प्रश्न मंदिर परिसरातील विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।